लय बोलू राहिली रे मिस नाशिक. हा इथं दुनिया सलाम करते आपल्याला नाही. ही कोण आहे कोणी उडत होती नुसती ताडा लाया उडल्यावानी. मला तुम्ही तर तिला काही म्हणले पण नव्हते. बघ कसं असतं मुख्य मॅटर कसा असतो आपला सगळ्या इज्जतीचा खेळ राहतो आणि दुनियासमोर आबरूच. तुम्हीच लय डोक्यावर चढून ठेवलंय मालक. आमची चूक आहे मला माहिती नव्हतं ना माझ्याच डोक्यावर जायचं नाचली. आणि हा आला हिरो माझं घर आहे याला तर आता पेट होतोच यार घर याचं या आब्याला सोडत नसतो मी बघतो. तुम्ही फक्त सांगा मालक मी नाही ठोकलं नाही आब्याला आणि त्या मिस नाशिकला तिला तर गाडीतच घालतो मी थांबत. काय गरज होती भांडायची? मी भांडलो का तुम्ही? सुरुवात कोणी केली? मी आभ्याला चिडवत होतो. हा मग तेच नाही आवडलं मला. म्हणजे जाऊ दे आता असंच चिडून जाणार आहेस का प्रसाद घ्यायला पण येणार आहेस ते पण माझ्या हातून? तुम्ही असं बोलत मनाला लागत. तुमच्यासाठी आलो होतो मी तिकडे. मला काय माहित. तुम्हाला काय माहिती नाही मिस नाशिक. आता येतो का पाय घड्या घालू? बरं दिसलं का असं सगळ्यांसमोर? असं लोकांच्या घरात येऊन तमाशे करणं बरोबर वाटतं का? हे बघ मी चिडले बोलले पण हक्कानं बोलले. मला बी वाटतं ना तू 10वी पास व्हावंस म्हणून बोलले. आता येतो का? नाहीतर मी बोलणार नाही हा तुझ्याशी. मालक काय करायचं? जाऊन येतो. मिस नाशिक वाटतं. हो ना यार मुक्या त्यांचा फोन आला का? हे बघ हे जे आहे ना हे लई बेकार असतं बरं का. तू सिंगल आहे तुला आशीर्वाद आहे यार माझा. तिकडून हॅलो म्हणलं आम्ही काय करायचं आमचा राग बिग. हे बघ आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवायची भांडण राग बिग सगळं टेम्पररी असतं. प्रेम हे परमनंट असतं. आलं का लक्षात तुझ्या? मिस नाशिक आम्ही तुमचं नाशिक आय लव्ह यू. काहीतरीच होऊन बसलं बाई. एवढं घाबरायची गरज नाही. काय करणार आहे तो काय बी करू शकतो. सॉरी मगाशी ते उगा सॉरी बरं मगाशी उगा चिडलो मी. दीदी आमच्यात चालते अशी चेष्टा. काय दौलत? हा मग विषय आहे का? आमची चेष्टा मिस नाशिक नाही करणार तर कोण करणार? हा एवढं काय सिरियस नाही. बस 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 काय लवकर भांडायचं बाबांनो. हा सुखानं राहा ना. लते प्रसाद दे त्यांना घ्या. नाही तुमच्या हातून नाही घेणार लती का वहिनी. तुम्ही देणार होत्या ना मिस नाशिक? तिच्या हातनं प्रसाद काय कडू नाही लागणार आहे. दे ना पण तुला काय झालंय? दे हा दे.
झालं गेला ना राग आता. कधीच आप्पा गेला. चला येऊ का? तू सॉरी म्हणली का त्याला? मी काय लती नाही. उठसूट कोणाला बी सॉरी म्हणायला. आणि याला तर माझी चप्पल पण सॉरी म्हणणार नाही. तू सॉरी बोलली त्याला? नाही, मी फोन केलता फक्त. काय गरज काय होती? लती बोलली, उगा तो तुझ्यावर डूब धरल. लती बोलली, उगा तो तुझ्यावर डूब धरल. काय गरज काय होती शानपणा करायची? मला जे वाटलं ते मी केलं. माझं नाव कायला घेतलं मध्ये? तुझ्यावरच डूब धरून येतो. हे पाय, मी माझं काय करायचं ते करीन. तू मध्ये पडायची गरज नाही, कळलं ना? मला जे वाटलं ते मी केलं. माझ्या भानगडीत पडायचं नाही, सांगितलंय ना मी. राडा घरात झाला होता. ही भानगड तुझ्या एकट्याची नाही राहिली. आप्पा मामींना बी टेन्शन आलं होतं. आला तो परत, निवळलं सगळं. जर एक सॉरी म्हणल्यानं गोष्टी निवळणार असतील तर सॉरी म्हणण्यात काही बी कमीपणा नाही. अरे आपल्या घरी तो पाहुणा म्हणून आला होता आणि पाहुण्याशी असं बोलायची काही गरज नाही. हा? तो किती मास दाखवत होता, काय काय बोलत होता ते दिसलं नाही वाटतं तुला? तुला काय दिसणार आहे मनात? मागच्या वेळी हात उगारला तेव्हा बी सॉरीच म्हणली. तू जुनं कायला काढतो रे? मी नाही ठेवत मनात गोष्टी. कशी आहे ग तू? अशीच आहे. एवढा राग आयुष्यात कधी कोणाचा केला नव्हता मी. माहितीये, तेवढाच काय तो सन्मान देतो तुम्हाला. दीदे, एक हात पकड. काय ग? पकड ना. मला वाटलंच होतं. काय काय ग? त्याचं माझ्यावर लई 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 प्रेम आहे. अभ्यास. बघितलं ना कसं पॉझिटिव्ह झाला होता तो. चिडून घाल नुसते लाल झाले होते टोमॅटो सारखे. अगं पण दौलतवर रागच आहे त्याचा. दुसऱ्या काय दोन्हीत तेच होत. त्याचं माझ्यावर लई प्रेम आहे. कशी ग तू? मी तू सीडी आहे बर का. बाई हिथं बसली होय का तू? झोका खाते होय? मी घरभर हुडकली तुला, तू हिथं बसली? नाही नाही, काय काय झालं? चला दूध तयार कर. चल. दूध? आता कशाला दूध? जरा हळू बोलशील का ग? का अख्ख्या गावाला सांगती? हा सॉरी. आता जेवण झाली ना सगळ्यांची, आता पुन्हा दूध प्यायची हुक्की आली. आता येते का तू? आले. तिथे माझ्यासाठी पण दूध. आणते. दीदे, भरपूर किशमिश घाल बाई. किशमिश घातलेली ना त्वचा एकदम गोरी गोरी होते. मेरी गोरी त्वचा करा. किशमिश वाला दूध.
काय ग माय, काय करते तू? कामच करते का अजून? झालं तेवढा वट्टा पुसती आणि मग झालं की. हा ठेवते. ते बघू आम्ही जाय, तू जाय, आवर जाय. कुठं? अगं माझ्या खोलीमध्ये साडी ठेवली आहे, बाथरूम मध्ये गरम पाणी ठेवले, जाय आवरून घे, जाय. मी येते मग. आता हे काय? प्रश्न नको ना विचारू माय, तू जाय, मी 5 मिनिटात येते, जाय. अहो पण मामी तर जाय म्हणलं तर ऐके ना झाली पोरगी. जाय. काय होते बाई? मी कुठे चालली का? काही मी किती वर्ष झाली ग तुझ्या लग्नाला? 3. मग अजून कळना होय ग तुला? काय कळना? अगं आज सत्यनारायणाची पूजा नाही का झाली? हा मग जाऊ दे बाई, तुला हुशार समजत होते मी, राहू दे. अगं बाई वागरात्र हे मी सुकामेवा ठेवलाय, दूध चांगलं आटवून घे, त्याचं मसाला दूध बनव आणि वरतून केशर टाक बर का. रात्र जागवायची दिसते. काय मी थोरली सून आहेस तू या घरची. आता मोठ्या बहिणीच्या मायाने कर बरं सगळं. करते. मनाची बाय माझी, कर. माझी बहीण आली असती तर तेच केलं असतं. तुम्ही तर तुमची लाडकी ढप्पी आणून ठेवली ना. ती मला आवडती ना भाऊजींना. झोपू दे की त्यांना ढाराढोर. तसंही जे व्हायचंय ते तर होणारच नाहीये. जे काही होणार ते माझ्या मिनी सोबतच. आत्याबाईंना लई लाडकं त्यांचं शेंडे फळ. त्यांच्या सुहागरात्रीच्या दुधात घालते जायफळ. हसू, अरे काय गंमत. मारी आहे मारी. अरे हे काय? हा ते म्हणजे अरे नाही खाऊ रे, पापड उडीद भात तो पोटाला लोटा पाण्यात करशील. आशू नको बरं, तू असं काही करू नको. पापड नको खाऊ रे. हा अरे आवर रे बाबा लवकर, हा येईल बरं. मी लतीचं पाहून येते. हा चला, खाऊ नको रे, खाऊ नको. लोटा परेड कसं काय ना तुला रे? दाराजवळ उभा आहे, आबे येऊ नको देऊ. लोड न घेऊ रे भाऊ, तारकवालदार आहे नाही तर इथे उभा. पापड तोडशील, जाय तिकडे दाराजवळ उभा राहा. हे आपलं झालंय बघ, राबे इकडे येणार पण नाही. तू आवर लवकर. जाय, जाय. हॅलो. हा तायडे बोल ग. तू कशी आहे? हा इथं सगळं ठीक. तुझे सासूबाई कसे आहेत? त्यांची तब्येत बरी आहे ना आता? बर बर. अच्छा तायडे, मी नंतर फोन करते तुला. हो. हे काय, तू तयार नाही अजून? ते मामी, खरंच हे सगळं करण्याची गरज आहे का? हा करण्याची गरज म्हणजे तू ऐकणार नाही का माझं? नाही तसं नाही, म्हणजे मामी अगं तू नको बाई माझी काळजी करून तू गप्पा मारू नको बरं. हे पाय हाय का, गजरा पण हितच आहे. काय करावं बाई? मामी, हे
हे सगळं गजरा बिजरा खरंच गरज आहे का याची? मोठं कोण आहे, तू का मी? तुम्ही. सासू कोण आहे, तू का मी? हो, तुम्ही. मग तू ऐकणार कोणाचं, माझं की सवताचं? नाही नाही मामी, अहो असं नाही. तर ते मला ना मुलींची लई हौस. आब्या माझ्या पोटात होता तेव्हा वाटत होतं पोरगीच येणार आहे माझ्या पोटी, पण आला आब्या. नाही म्हणजे माझा आब्या गुणीच आहे. पण जेव्हा तुझा जन्म झाला ना तेव्हा मी म्हणलं दत्त महाराजांना, मला अशी लेक हवी आहे. लग्नानंतर ना बाईचं नातं बदलत राहतं बाई नवऱ्याबरोबरचं. कधी अर्धांगिनी, कधी सखी, कधी प्रेयसी, कधी वेळेला आई पण व्हावं लागतं. नवरा म्हणजे लहान पोर असतं, सांभाळावं लागतं त्याला. त्याचा तोल कधी सुटू द्यायचा नसतो आणि आपला बी कधी जाऊ द्यायचा नसतो. संसारात ना असं पाय राहून असं घट उभं राहायचं असतं ग. मग किती वादळ येवो, संकट येवो, हलायचं नाही. लते, पुरुष फक्त लग्न करतो पण संसार मात्र बाईलाच करावा लागतो, कारण तो फक्त तिलाच उमगतो. माझा आबी आहे ना, तो जेवढं मला उमगलाय, जेवढं मला कळलंय, तेवढा तो त्याला स्वतःला बी कळलेला नाही आणि उमगलेला तर अजिबातच नाही. मला माहिती आहे का, त्याचा संसार फक्त तू आणि तूच सुखाचा करणार. पण अगं हे त्याला नाही ना ठाऊ. तो चिटचिट करत, आदळापट करत, माय तुझ्याकडे दुर्लक्ष पण करल, पण फिरून सरते शेवटी तुझ्याकडेच येईल. आज पतूर मी त्याची एकदम घट मैत्रीण होते, पण इथून पुढं तुला त्याची मैत्रीण व्हायचंय, एकदम घट, माझ्यासारखं. माझा आबी आहे ना, हळवा आहे ग. मामी, कायला रडता तुम्ही? नाही नाही काय, दत्त महाराजांनी ना माझी इच्छा कशी पुरी केली बघ. आम्ही सगळे तुझं लग्न त्या सज्जनरावांबरोबर लावायला निघालो होतो ना, पण महाराजांच्या मनात काहीतरी वेगळंच होतं आणि त्यांच्या मनात काय आहे ना कोणालाच नाही कळत. माय काय झालं? किती सुंदर दिसते तू. माझ्या सकट कोणाची बी दृष्ट नको लागायला. नाही नाही, विष घालत्या दुधात. वेणी, अगं भाऊजी पिणार आहेत ते. सगळा खेळ खल्लास. तू असं काही होत नाही बघ. हा, पण सगळं झालं म्हणजे नाव लावणार नाही हे माझ्या आगीरदार. मग तर झालं.
तिकडे माझ्या आब्याचा बेड सजवला असेल त्यांनी आणि आता ती डबल एक्सली नटून थटून माझ्या आब्यासमोर. अगं तू कशाला टेन्शन घेते म्हणजे सांगितलं ना तुला असं काही होत नाही म्हणून. आडवावीस तू जात नाही त्यांच्यात. वाघ रात्र तर लईच लांबची गोष्ट आहे. मी ऐकलंय की नाही माझ्या कानाने. मग एकदा का भाऊजींकडे पैसे आले ना का मग त्या ढब्बीला तिच्या घरी सोडून येणार म्हणजे येणार. लते तू थांब इथंच. आब्या येईल.